नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अगदी तरुण तडफदार सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामविकास खात्याचे मंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब यांचं मी अगदी मनापासून सहर्ष स्वागत वाडीकुरुल या मतदारसंघामध्ये मी स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार सन्माननीय प्रशांतराव परिचारक साहेब, दुसरे आपल्या सर्वांचे तरुण सहकारी रणजित भैया शिंदेजी, सहकारी शोरणी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीयुत भरतनाना कोळेकर, आमचे दुसरे सहकारी आदरणीय युवराजदादा पाटील आणि उपस्थित स्टेजवरील सर्व पांडुरंग परिवार, सर्व सहकारी शिरोमणी, सर्व पदाधिकारी, वाडीकुरुलीतील सर्व ग्रामस्थ, सर्व आजूबाजू गावातून आलेले सर्व बंधू भगिनी आणि तरुण युवक मित्रांनो, आज खऱ्या अर्थानं त्या पक्ष प्रवेश असल्यामुळे मला जास्त जाहीररित्या भाषण करता येत नाही. पण मी एवढंच आदरणीय मंत्री महोदय एवढं सांगू इच्छितोय की सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये जेवढ्या आपल्या जागा आहेत तेवढ्या सगळ्या जागा निवडून आणायची जबाबदारी आम्ही सर्वजण मिळून आणि इथं आलेले सर्व मतदार बंधू मिळून आम्ही सर्व मिळून निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण मिळून घेतो. गेल्या 4 दिवसापासून 8 दिवसापासून बराच उहापोह झाला. आम्ही महायुतीमध्ये सामील व्हायचं म्हणलं होतं, पण अचानक काय घडलं आणि दोन पक्षाचे मालक एखादा माणूस होऊन बसतोय आणि म्हणून ही निवडणूक एक वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेली आहे. आणि आता खऱ्या अर्थानं जे दोन पक्षाचे मालक होऊन आतापर्यंत जे मतदारांना फसवलं, साखर कारखान्याच्या सभासदांना फसवलं आणि आतापर्यंत सर्व तालुक्यातील नेते मंडळीला, जिल्ह्यातील नेते मंडळीला फसवलं आणि आता राज्यातल्या नेते मंडळीला फसवण्यासाठी ते प्रयत्न करून पाहते. अशा माणसाला खऱ्या अर्थानं आपल्याला जागा दाखवून द्यायची असेल तर आजचा हा महत्वाचा पक्ष प्रवेश आपल्या सगळ्या उमेदवारांना आणि हा महत्वाचा पक्ष प्रवेश आहे. त्याच्यामुळे साहेब तुम्ही स्वतः इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी अगदी मनापासून, मी जरी अजितदादा राष्ट्रवादी गटाचा जरी असलो तरी आता ह्यावेळेस आम्ही खऱ्या अर्थानं महायुतीच्या माध्यमातून जागा मागणी केली होती, पण आयत्या टायमाला काय घडलं काय माहित नाही आणि दुसराच मालक होतोय. फक्त मला एवढं करायचं आहे, जनता वाऱ्यावर सोडून द्यायचं नाही, कारण हे जे उमेदवार आहेत ते सगळे उमेदवार निवडून आणूनच त्यांना जागा दाखवण्याची जबाबदारी आम्हाला त्या निमित्तानं पार पाडायची आहे. एवढीच विनंती या निमित्तानं करतो. आपण आलात त्याबद्दल अगदी मनापासून आपलं प्रशांतराव परिचारक साहेब, रणजित भैया, युवराज दादा यांचं अगदी मनापासून मी स्वागत करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.